जयसिंगपूरला लाभला एआय नगराध्यक्ष. अतिक्रमण प्रश्नावर शिवपुत्र जीवन पाटील यांचा संताप. 14 जुलैला आत्मदहनाचा इशारा. जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीपूर्वी नागरिकांना संपर्क साधण्यासाठी वापरलेला मोबाईल क्रमांक आता नॉट रिचेबल झाला असून विद्यमान नगराध्यक्षांचा संपर्क क्रमांक 4 रिंगनंतर रेकॉर्डिंग यंत्रणेशी जोडला जातो. नागरिकांच्या प्रश्नांना प्रत्यक्ष उत्तर मिळत नसल्याने जयसिंगपूर नगर परिषदेचा कारभार एआय प्रणालीमार्फत सुरू असल्याचा उपरोधिक आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवपुत्र जीवन पाटील यांनी केला आहे. शहरातील प्रलंबित अतिक्रमणांच्या प्रश्नांवरून शिवपुत्र पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून नगराध्यक्षांच्या दालनासमोर 14 जुलै रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. गेल्या 16 वर्षापासून अतिक्रमण हटवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवाजी हाऊसिंग सोसायटी परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे यापूर्वी 3 मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात हटवण्याची प्रक्रिया राबवली होती. त्यामुळे महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता विद्यार्थी व नागरिकांसाठी खुला झाला होता. मात्र चालू हायस्कूल लगतच्या रस्त्यावर एका सभासदाने बांधलेली भिंत अद्याप कायम असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. या प्रकरणात न्यायालयाने भिंत काढण्यास मनाई केली असल्याचे नगरपालिकेच्या कायदेशीर सल्लागारांकडून सांगण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. भाजी मंडई व अग्निशमक दलाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरही अडथळे निर्माण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. जैन बस्तीच्या नावाखाली कंपाऊंड वॉल, पंडित निवास तसेच मिंचे सभागृहामुळे रस्ता अडवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यातील काही भाग यापूर्वी पालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी हटवला होता. मात्र या कारवाई विरोधात राजकीय दबाव आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. अतिक्रमणाखाली 2 नियम का? क्रांती चौक व शहा पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केली जाते. मात्र शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील अतिक्रमणाबाबत वेगळी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप शिवपुत्र पाटील यांनी केला आहे. धनदांडग्यांनी केलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या बांधकामाकडे दुर्लक्ष आणि गरिबांनी उदरनिर्वाहासाठी उभारलेल्या लहान टपऱ्यांवर कारवाई असा दुजाभाव का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 2 महिन्यांचे आश्वासन 2 वर्षातही अपूर्ण. अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी शिवपुत्र पाटील यांनी यापूर्वी अनेक आंदोलने केली आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर विद्यमान नगराध्यक्षांनी सामंजस्याने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. 2 महिन्यात प्रश्न सोडवण्याचे सांगण्यात आले होते. मात्र 2 वर्षाहून अधिक काळ उलटूनही प्रश्न जैसे ते असल्याचा आरोप पाटील यांनी केला. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलनासाठी पथकाला आदेश दिले होते. त्यावेळी कारवाईला अटकाव करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणी 14 जुलै रोजी नगराध्यक्षांच्या केबिन समोर आत्मदहनाचा इशारा देण्यात आला असून प्रशासन आता कोणती भूमिका घेणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, जयसिंगपूर. शिवाजी हाऊसिंग सोसायटी येथील रस्त्यावरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकाम या विषयावरती 2010 पासून अनेक तक्रारी केल्या आहेत आणि अनेक आंदोलनं केली आहेत. त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून 3 मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये 2 रस्ते या ठिकाणी खुले केलेले आहेत. पण अजूनही त्या ठिकाणचे 2 रस्ते हे खुले व्हायचे राहिलेले आहेत. अग्निशमन जाणारा सगळ्यात महत्त्वाचा जो रस्ता आहे त्याच्यावरती मोठी अडचण आहे. अग्निशामक वळवता देखील येत नाही. त्या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये बांधलेली जी भिंत आहे ती पूर्णतः रस्त्यावरती आलेली आहे. त्याचबरोबर तिथल्या सभासदांनी केलेली अतिक्रमणं यामुळे हा रस्ता चिंचोळा झालेला आहे. ही सर्व अतिक्रमणं काढून टाकण्याबद्दल 2 वर्षांपूर्वी जो आंदोलनाचा इशारा दिलेला होता त्यावेळी सध्याचे विद्यमान नगराध्यक्ष यांनी मध्यस्थी करून यातून सामंजस्याने मार्ग काढू असं आश्वासन दिलेलं होतं आणि 2 महिन्यांची मुदत मागितली होती. ती 2 महिन्यांची मुदत आणखीन थोडे दिवस करत आज 2 वर्ष ओलांडली तरी माननीय नगराध्यक्ष यांच्याकडून कुठलाही पाठपुरावा करण्यात आलेला नाही आहे. गेल्या 4 महिन्यामध्ये तर माननीय नगराध्यक्ष यांचा मोबाईल बंद आहे. त्या मोबाईलला जर आपण फोन केला तर त्याच्यावरती ऑटो ॲन्सरिंग मशीन सुरू होतं आणि त्याला कुठलंही ॲन्सर मिळत नाही. निवडणुकीपूर्वी मला मते द्या म्हणून ज्या मोबाईलवरून सर्व जनतेला फोन आला होता तो मोबाईल तर आता नॉट रिचेबल झालेला आहे. नगराध्यक्षांनी नगरीचे नागरिक प्रथम कर्तव्य त्यांचं आहे की जनतेचे जे काही अर्ज येतील नगरपालिकेमध्ये जनतेकडून ज्या काही तक्रारी येतील त्याच्यावरती प्रशासनाला धारेवरती धरून त्यांच्याकडून हे काम करून घ्यायचं आहे. पण ज्या विषयामध्ये
नगराध्यक्षांनी स्वतः भाग घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचं आश्वासन दिलेलं होतं, ते त्यांनी पूर्ण गेलेलं नाही आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये त्यांनी हे पूर्ण केलं नाही, म्हणून यावेळी आत्मदानाचा इशारा हा जयसिंगपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांच्या केबिनसमोर मी दिलेला आहे. येत्या जुलै महिन्यातल्या 14 तारखेला मी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. जयसिंगपूरमध्ये अतिक्रमणावरती कारवाई करताना प्रशासनाने प्रत्येक वेळी सध्याच्या मुख्याधिकारी यांनी कदाचित नगराध्यक्षांच्या सांगण्यावरूनच क्रांती चौकातील अतिक्रमणे आणि शहा पेट्रोल पंपासमोरील अतिक्रमणे ही काढली. रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे हे खरोखरच चांगली गोष्ट आहे, पण त्या ठिकाणची अतिक्रमणे काढताना गोरीगरिबांनी स्वतःच्या पोटपाण्यासाठी सुरू केलेली साध्या पत्र्यामधली किंवा साध्या लाकडी खोक्यामधली ही अतिक्रमणे काढताना नगरपालिकेला वेगळा नियम सुचतो आणि धनदांडग्यांनी रस्त्यावरती सिमेंट कॉन्क्रीटनी बांधून स्लॅब टाकून बांधलेली जी शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील अतिक्रमण आहे ही काढताना मात्र त्यांना वेगळा नियम सुचतो. गेल्या 16 वर्षामध्ये नगरपालिकेला कोर्टातला स्टे उठवता आलेला नाही आहे. मुळात नगररचना अधिनियमच्या 149 कलमामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की कोणत्याही न्यायालयामध्ये नगरपालिकेच्या नोटिसीला प्रश्न विचारता येणार नाही. याचाच अर्थ काय की या प्रकारच्या नोटिसीला दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करता येत नाही आणि कोणताही स्टे देता येत नाही. याच्यासाठी केवळ आणि केवळ उच्च न्यायालयामध्येच दाद मागता येते आणि त्या ठिकाणीही जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये या केसचा निकाल उच्च न्यायालयाला देणं बंधनकारक आहे. असे असताना गेली 16 वर्षे या ठिकाणची अतिक्रमणे थोड्याफार प्रमाणात निघालेली आहे, पण पूर्ण रस्ता हा जनतेसाठी अजूनही खुला झालेला नाही आहे, म्हणून हा आत्मदानाचा इशारा देण्यात आला.